नमस्कार पब्लिक. किंग मेकर आपण आलोय रानात. इथं किंग मेकर आमचे अध्यक्ष, किंग मेकर ग्रुपचे अध्यक्ष साहिल शेठ जाधव हे रानात खादी घालून येते. खादी पेपर खादी घातली शेठनी. शेठ गोंठा मंत्री आहे. हे सगळे इथं लाकडं तोडले दानगारांनी. काय विषय नाही, जायला यायला वाटतं झाली आम्हाला. पुढं आमच्या वावरात असं ना गार्डन केलंय आम्ही. गार्डन माहिती का तुम्हाला? आपल्याला नाही लागायचं. गार्डन केलंय डायरेक्ट गार्डन. भाई नाद नाही करायचा वावरात, डायरेक्ट गार्डन. ते बांध त्याला डायरेक्ट काँग्रेसाचं गार्डन केलंय. काँग्रेसाचं माहिती का तुम्हाला? ते चपच काँग्रेसाचं गार्डन केलंय. पैसा टाकला होता. काँग्रेसाचं गार्डन तुम्हाला दाखवितो. या का काँग्रेस दिसला का? शहराकडच्यांनी कधी काँग्रेस बघितला नसणार आहे. लिहून देतो मी. फुल काँग्रेस इथून तिथून वावर. वरचं वावर तुम्हाला माहितीच आहे. वरचं वावर कसं आहे. आणि इथं एक विहीर आहे. विल पण असली पडलेली विहीर आहे. फुल पडलेली विहीर आहे का? विहिरीचे अवशेष, विहिरीचे अवशेष आहे. पडलेली विहीर. याच्या 100% एक ना एक साप आहे. नाही दिसून यायचं तो साप. विहीर मध्ये चांगली मोठी विहीर होती. पायऱ्या बिऱ्या फुल होते. इला विषय इकडं झाड, इकडं पण झाड आहे. अरे काय बने सगळ्यांना माहिती झाडे आपल्या नादी लागलं ना मारून टाकतो आपण. काय काय आपल्या नादी लागलं एखाद्या मारून टाकीन. आपल्या नादी अशी बेकार मांगर पाळ्याची ती चुकी झालीत माही. गप एकटा राहिला असतो. एकटा जीव सदाशिव बरं पडलं असतं. बरोबर ही असली अंगाची गाडी एखाद्या उचलून टाकलं तर पाडणार नाही का? तुम्ही कॉमेंट मध्ये सांगा. एखाद्या उचलून टाकलं तरी आपण लांब भर जाऊन फुटभर लांब. माहिती का? मग आमचा बाबू भाई आहे. इकडं बघा असं जंगाले नुसतं. हे असले घेऊन आलोय. हे लकताळी घेऊन आलोय ना. लकताळी घेऊन आलोय. नरेंद्र कॅमेरा चाटीत आहे. बोल नीट बोल. हा मला सांगणार आहे नीट बोल. इथं आहे ना, इथं तो मर्डर करून काढलं ना. माझ्या बापाला कळणार नाही माहिती का? तुला मारलं मग मला माळ्या तरी कळन. तुला गाडता थोडी नाही ना. मग उचलणारच नाही मी उचलन का? तुम्ही सांगा. उचलन का मी याला? उचल ना. उचलन तुला आडवा पालतो आज मारून मग ढकलून देतो खड्ड्यात. खड्डा? तुला खड्डा खांता येणार का ते सांग ना. असं कदळ याची खाण्याचा खाण्याचा मला मोठा खाण्याचा मग ते हे असली आजकालची पिढी. फुल जंगल अजून आत आलो. बाबळीची झाड आहे. जर का काटा घुसला एखादा पायात तर विषयच खोल. हे अशी झाड आहे पब्लिक. सर हे नास घ्या तू. याच्यामुळे मा ब्लॉग व्हायरल जात नाही माहिती का? या असल्याने आपुशी लावली ना ब्लॉग व्हायरल जात नाही. मागच्या ब्लॉगला पण आहे ना कितीतरी ना 20 का काहीतरी फक्त व्ह्यूज आले. ते शॉर्ट्स ब्लॉगला आहे ना तुम्हाला सांगतो 800 ते 900 व्ह्यूज येते शॉर्ट्स ब्लॉगला. माहिती का? फुल ब्लॉगला तुम्ही सपोर्टच करीत नाही. त्याच्यामुळे मनच नाही होत ब्लॉग टाकायचा. आपण इथलं आपण राज्य आहे. असले राजा रुजे आहे ना. आम्ही ना शिव्या नाही द्यायच्या. मी आजपासून ठरवलंय जुन्या अख्ख्या ब्लॉगला शिव्या होत्या माया. असं असून शिव्या नाही देणार मी. सांगतो तुम्हाला शिव्या नाही देणार मी आजपासून. प्लॉटिंग दाखवायचं. तारा तुरातून घुसा बसायचं घुसायचं. दली तरी खाली घालून येते. यांना काय जमतंय? दिसत आयोन बयो करणारा. दरे पकड आणि नीट पकड. मला घे असा नाही तर कस घेऊन तुला कुठून पकड. बोट नको घेऊ मध्ये. यांनी पकडलेलं आहे कॅमेरा. परत बोलायचं नाही. चांगला घेऊन आलं चांगलं काय आलं नाही. काय हो कसा आलाय खालून बघा. अशी जाजी माणसं घुसत नाही लई. लांडाव लागल्या मग कस काय होईन हो तुम्ही सांगा. शेत साकोला जाईन का नाही याचे बघा बघा.
बघा ह्यो माणूस. मी आजपासून ठरवलं होतं शिव्या नाही द्यायच्या, पण असली माघार घेऊन आलो की शिव्या द्यायला लागत्या मला. तू काय झागे द्यायचा लागून गेला का बघ माग. आणि हा अख्खा चिकूचा बाग आहे. या का हे पानसाडगिरी होत असते आपल्या संग थोडीफार. मी ठरवलं होतं शिव्या नाही देणार. थांब ना काढू का नको. मैत्री प्रेम काढ ना बोलले. काय जण काढू का पाहिजे. अख्खं आमचं चिकूचा बाग. साहिल शेठ जाधव गुंठा मंत्री उल्फ गुंठा म्हणते म्हणा. उर्फ नाही बिकल लागलेली गुंठा मंत्री ही. काका इकडे काठी जर का लागली तसं सांगत ना. काका अख्खं प्लॉटिंग अख्खं प्लॉटिंग इथं मी मला आधी इथं आहे ना काहीच नव्हतं. म्हणजे माहिती का अख्खा जंगल वाटत. मा वय 17 आहे आत्ता. माझा 18 आहे. याचा 18 झालं ते. मी 2008चा आहे. ते आता बघा मी 2008चा आहे. मी पण 2008चाच आहे. हा. हे असल्या बेकारांना माहिती पण नाही आपण किती वय आहे आपलं. अख्खं आहे ना अख्खं हे प्लॉटिंग होतं अख्खं इथं. ते अख्खं वासाड पडलेलं होतं. आता इथं आहे ना मा वय 17 आहे 17. आणि माझा 14-15 होतं का यायला भीती वाटायची माहिती का एकट्याला. मी आता तुम्हाला माग दाखवलं बघा. आता याच ब्लॉग मध्ये आता तुम्हाला भावीची झाड दाखवली. सेम टू सेम तसं पडलेलं होतं सगळं माहिती का. असली कांड करते इथं लई. शिवाय देऊ नको. आता हे चेंबर मध्ये यांनी टाकली माती. असं तुम्हीच सांगा कसं होईल. आणि इथं अख्खा मांजा पडलेला आहे का. मांजा आहे का एका कसं काच होतोय का. फुल काच होतोय का काच ते. मग आज तुझ्या आईला शिवाय नाही द्यायची सायला मला आज. एका मांजा आहे हा आवडू का याने म्हणून टाकू का तुला मांजा. कॅमेरा मध्ये हे नाही होते पण मांजा बघा. एकावर का लय काचते बाब्या. लय काच होते. आणि सिंगलच घेतलं बरं का मी. का पराक बॉटी केले मग मांजा इथं. आणि आता काल परवा मी येत असताना ना मग नाही या हाताला इथं नाही इथं घासून गेला मांजा माहिती का. अख्खा मांजा घासून गेलेला आहे. तुम्हाला दाखवतो चिक्कूचा बाग आता. तो आमचा बाबू भैयाचा चिक्कूचा बाग आहे. फुल पसंत आहे. माझ्या बापाचा चिक्कूचा बाग नाही. चिक्कूचा बाग दुसऱ्याचा आहे. आम्ही चाललोय जिथं पण कोण नाही आम्हाला काय बोलणार. अका इथे चिक्कू लागले. हे चिक्कू काय का चिक्कू कोणा पाहिजे तर सांगा आनंद देईन. सांगायचं नाही. कमेंट करूच नका तुम्ही. चिक्कू भेटणार पण नाही. आताच पाणी दिलंय पलवा पाणी. हा का काल का पलवा पाणी दिलंय. चिक्कूच्या झाडांना पाणी दिलंय. कालच पाणी दिलंय. हे असं पाणी दिलेलं आहे. आळ केलंय त्याच्यात. हे कायचं झाड आहे लिंबाचं. त्याची पानं तुटायला लागली का डायरेक्ट तुटत. का लिंब नाही हो याला सुकले लिंब. ते झाड लिंबाचं नाही ते मोसंबीचं झाड आहे. या असल्या दलिंद्रांना मोसंबी पण आणायची. पेरू आहे. पेरूची झाड आहे. पेरू संपल्याची बघ रे एखादा असं तर. नाही ना घर जाणू काटा. हे आत्ताशी कुठे यायला पेरू यायला लागले. ते काळं काळं काय पाडलं तेवढं सांगा कॉमेंट मध्ये. हे असली चोटी येते आणि चिक्कून पेरू घेऊन जाते. हे असं चिक्कू आहे. पुढचे 1-2 महिन्यात आता येतील काढायला. आता ही चिक्कू येतील काढायला. चला माग या. अख्खा ब्लॉग अख्खा बाग आहे शेवटपर्यंत तिकडे पर्यंत. त्याच्या मेंदूच्या पड्याला पण ब्लॉग आहे. लसूण लावले बघा इथं. लसूण लावायचे पांढरं. तुम्ही म्हणता पांढरं काय टाकलंय पण ती राख आहे. शहराकडच्यांना कळणार नाही पण राख आहे ती. आपण गाव कली. हा आपण एक तर गावातले लय पान दिले कवल्ल झाले. का पाय दिला तरी राखायचं ते. चले तू का तू हाय तब्येत म्हणून खचाटे.
माय हाय तर त्यांना खाता पिता जीव चाललाय यांचा दलिंद्रांचा इथं बोर नाही शिव्या नाही द्यायचं म्हणतो शिव्या नाही द्यायच्या संकल्प आहे हा. या ब्लॉक पासून एक पण शिवी नाही येणार. विषय असं झालेला आहे वाडीतल्यांनी ब्लॉग बघितलेला आहे मा हा. आधीचे शॉर्ट्स व्हिडिओ होते ते बघितलेले. हा इथं बँड आहे पाण्याचं. त्या कोपऱ्याला एक बँड आहे पाण्याचं बँड आहे. इथं एक बँड आहे. तुझ्या बॉचाव कधी बँड आलंय का रे? नाही आलं का? नाही आलं. इथं एक लिंबाचं झाड या का इथं एक आता JCBचं काम चाललेलं आहे. मग घराचं काम चाललेलं आहे थोडक्यात इथं. आणि एक विषय असा आहे हा बोर आहे का कडक उन्हाळ्यात न पाणी संपणारा बोला. आता काय करतोय उन्हाळ्यात मागच्याच उन्हाळ्यात बघितलं आता 3 ते 4 तास चालतोय. 3 ते 4 तासात घंटा तिकडून इकडे भरून होता येत नाही. भरून होत नाही. अजा काय बोरचं खोक डायरेक्ट ओपन पडलेलं असतं खोक. पण याच्यात येऊन काड्या घालायच्या नाही. ॲटोच हे कसलं आहे काय माहिती. हे स्टार्टर उठवतो. फ्यूज मीटर चोरून वापरीत नाही आपण डॉक्युमेंटर भरतो. तुमच्या इथं कसं मीटर आम्हाला सांगा बोलमध्ये. तुमच्या इथं काय असन तुमच्या इथं असन लोकल काम चालू काहीतरी है ना. सगळा इथं राडा इथं काय पे लावड्या घेऊन जातील. आंब्याला मोल आलाय. आता मधमाशांचं प्रमाण पण एवढं कमी झालंय ना. ही जी झाडं आहे का झाड 4-5 झाडं सोडली ना एक मधमाशीचं पोळा असायचं माहिती का पहिल्यांदा. आता मधमाशीच नाही. आता मोर आले आणला मोर आलेला याला काय रे येतील पण निम्म हे पडून जाणार आहे मोर हा. आणि काही कारण की याला पहिल्यांदाच मोर आलेला या झाडाला पहिल्यांदा मोर आलेला पडत नाही. इथं आंब्याचं झाड आहे का याला अजून मोर नाही आलेलं दिसते. ते पानं फुटत याची पानं फुटत आणि त्याला बघा किती मोर आलाय दिसतोय का अख्खा. अख्खा मोर आलेला आहे. कॅमेरा फाटवतोय आपला अख्खा. काय हे असले ना गावाकडे राहून कलंक आहे माहिती का. गावाकडे म्हणजे आमचं चाकण पुढंच आहे आगरवाडीत. हे तुम्ही सांगा कशाचं झाड आहे. हे झाड नाही गावातच आहे. हे जनावरांना खायला घालते गाया म्हशींना गुरांना त्यांना खायला घालते माहिती का. आणि याला पण घालते म्हणून याची अशी तब्येत झालेली हे खाऊन. हा नाही आम्ही हे नाही खात. तुम्हाला काही वाटू दे आम्ही चिकन मटन खातो. आपण नाही खाणार. नॉनव्हेज व्हेज. हा नॉनव्हेज व्हेज आहे मध्ये आम्ही देत नाही मदत नाही. बरोबर आहे. प्युअर व्हेज पण नाही प्युअर नॉन व्हेज पण नाही. आम्ही डायरेक्ट 2 in 1 आहे. आम्ही 2 in 1 आहे. फक्त आमचा अख्खा चाललो ना आम्ही चिकूचा बाग नाका वरपर्यंत चिकूचा बाग आहे. 100 झाड आहे अख्खा चिकूच्या बागेत. तर आम्ही वर प्लॉटिंग दाखवतो आता तुम्हाला. प्लॉटिंग नाही आता वरती प्लॉटिंग दाखवतो आता तुम्हाला. वर JCBचं काम चालू आहे तिकडे प्लॉटिंग दाखवणार नाही. चला हे आताच लावलेला आंबा. हे शेवग्याचं झाड आहे. आता जागीर शेवग्याचं झाड सांगणार आहे. त्याच्या बापाने शेवग्याचं झाड साऱ्या गावाला माहिती. आमची गाव पानच नाही शेवग्याच्या झाडाला. शहराच्या लोकांना माहिती आहे का. शहर हा बरोबर शहराच्या लोकांना नाही माहिती. तू सांग. हे आता हे शेवग्याचं झाड असतं असं. हे असं हा बरोबर शेवग्याचं झाड. फुल आलेले असतात. फुल आले ते असतात जस्ट. हा का जस्ट. आणि फुलांचा साडा पाडलेला आहे. हा दगड बसलेलं आहे चपली. याच्या चपलीत कायम दगड घुसतो काय घुसत नाही. आणि हा चिक्कू तुम्हाला चिक्कूला दाखवून कटाळे असतात. चिक्कू बघून कटाळे असतात. मा तोंड याचं तोंड बघून कटाळे असतात. पण या अख्ख्या ब्लॉक मध्ये शिव्या देणार नाही ठरवलं होतं. पण हे असले आले ते नाही याच्यामुळे शिव्या द्यायला लागते आम्हाला. काही बोला ते याला. हा काही ते एक शेवग्याचं झाड आहे. हा काही एक शेवग्याचं झाड आहे. याला पानं पण नाही काहीच नाही. सुकलेलं आहे अख्खं. सुकलेलंच आहे अख्खं. मोठं आहे चांगलं. हा आणि बाबरीचं झाड आहे हे.
हे काय हे असली दलिंद्रांना आहे ना शेवगा काळा आणि का हा पुढचं ते शेवगा सुवाळीचं झाड म्हणतोय हा बरोबर बरोबर आता ह्यो बालिक आंबा हा यका बारीक आंबा हा काय याला किती मोळ आलाय हाय का मोळ यका अख्खा मोर आलेला आहे याला शाळेत मोर माणसं तुम्ही तो वाला मोर नाही आंब्याला मोर येतो शहरातल्याला माहिती नाही मी 4 वेळा सांगून झालेलं आहे हा शहरातल्याला काहीच माहिती नाही याच्यातलं चिक्कू एक वेळेस माहिती असन आंबा कैरी माहिती असन आंबा माहिती असन पण त्याचं झाड पण नसन बघितलं काय काय यांनी हा का वरती घर आहे आता इथून घर आहे इथून हा काय इकडे या काय? कंपनी आहे. हे ना असं पतंग उडवीते पण आहे ना हे असं धागा सोडूनच देते का गोदडीचा वावर आहे हा वड वड आहे वड धागा उडू जर फोन पकड साहेब मी वाटतो तिथून गुतून आहे ना नीट आहे दलिंद्र आहे ए थांब पतंग कटलेली आहे नाही पतंग धागा तिकडे आहे आवडे ह्या तारात वरतून जायला लागतं ए थांब ना बोलले नको ना ओढू साईले तू जरा येड जावाय का रे इथं आहे ना वावराच्या मालकाने बघितलं ना वावराचा मालक आम्हाला चढून आता आमची गणेश संपला धागा याला धागाला हेच नाही बघा पतंगच नाही आणि तिथं पण पतंग नाही इकडे बघ हा वरतून वाढणार हा इथून नाही वाढता आलं याला असं जायला लागतं आम्हाला इथून आता आखाडी येऊन झाला डाग्याचा हा बरोबर धाग्याचं डिएन इथून धागा आला आमची तर गणेश जयंती आहे सगळ्यांनी गणेश जयंतीला यायचं हा हा जयंतीला या त्याच्या बापाचं जेवण आहे आणि तू नीट सांगतो देवाचं आहे देवाचं नाव नाही ठेवायचं देवाच्या याला जेवणाला बिवणाला पण चला आता तुम्हाला ऑफ रोडिंगला गाडी नाही आमच्याकडं पाय तुडवीत जायचं ऑफ रोडिंग करीत हे अशा जागेवरून जायला लागतं आणि इकडून तर आलेलं असते नाही आलेल्या रस्त्याने नाही जायचं कधीच कारण की आता परत यांना आलेल्या रस्त्याने दाखवलं ना परत कटवळती नाही ब्लॉक कॅन्सल करते नाही दर पकड या बघ का नीट दर इकडून जायचं इकडून या हा का यो कसं चाललंय मी याच्या मागं येणार नाही हा या बघा घुसला पैलवान आमचा आले झाडाच्या खाली नाही या बघा निघाला बाहेर आता मी येतो झाला मी उडी मारून येतो उडी मारून ये टंगड्या बिंगड्या मोडून नको येऊ आप्पा येईन माझ्या नावाने मग मला बसून आप्पा नको आपलं खालून या हात बीट मोडल्यावर मलाच लागेल बरोबर आहे रात्री जेवण म्हणलं ते सोडायचं कसं नाही का जायला जागा नाही तरी आम्ही रस्ता काढणार नाही असं कसं आम्ही रस्ता काढणार आहे असं यायचं इकडून इकडून हे काय असं पाहिजे तवडवायचं रस्ता आहे का पण बरं चाललं आमचं पैलवान आम्ही शहराकडची माणसं आहे ते आम्ही गावाकडची माणसं आहे थोडं चुकतं पुढे मागं होतं असं जायचं या बघ का या शाळांच्या लोकांकडे नाही होणार सोपं जायला शहराच्या लोकांकडून नाही होणार या बघ आता मी पण येतो थांबा जरा आम्हाला जाऊ दे मग तुम्ही या साईल शेटला 1 लाख रुपये आले वाटते काय फोन वाजला आता स्टुंग वाजला मेसेजला वेगळं लागतं गुंडा मंत्री यांच्या घरात पोचायची पैसा पडलेला आहे दरोडा घाला याच्या पैसा हा या म्हणाव हा रात्री याला आणि शिव्या नाही द्यायच्या मला अजिबात आजच्याला शिव्या द्यायच्याच नाही मला अरे तुझे नको देऊ काहीच नको देऊ पण झाले असं नाही एखादी आली मुलगी फुल का फुल जंगाल आणि असले की दलिंद्री खोबडी फाबडी घेऊन आमची डीपी हा डिप्पी इथून नाही दिसणार डिप्पी इकडे ना मा पैसे दिसली का डिप्पी नसून दिसली तुम्हाला फोन एवढा खास नाही आमचा तुम्हाला डिप्पी नसून दिसली मला पण माहिती आहे आपण घेऊ आयफोन घेऊ आपण आमच्या आम्हाला तो पत्ता आमच्या आयडीला
आमच्या आधी सपोर्ट करा, तुम्हाला 2 लाख देऊ आम्ही. फक्त आमच्या आयडीला सपोर्ट करा. याच्या पुढे पण चांगले ब्लॉग येतील हे अपेक्षा ठेवा. हे असले घेऊन आले होते याचे चांगले ब्लॉग. आता हे काट्या कुट्यातून जायचं का? चल माग. नमस्कार. ब्लॉग चालू झाला का आमचा? आम्हाला रस्ताच नाही राहिला कुठून जायचं काढून नाही कारण आणि आता आम्हाला इकडून जायचं का? कुठून होय मोर चल. आता साहिल शेट आमचे जाधव हा साप बीप असू दे तर त्यालाच धरू दे. काय त्याच्या पापाला एकुलता एक येतो. थोडं बॉडी बिटीन मध्ये तुम्ही जरा ऍडजस्ट करून घ्या. काय आपल्या गिंबल बिंबल तसलं काय नाही. आपण लोट काढलं सोडून. ए दलिंद्र्या तुझ्या बापाचं वारस आहे. इकडून चल दलिंद्र्या इकडून चल. शिव्या द्यायच्या ना मी ठरवलंय पण मला शिव्या द्यायला लागते असल्या. इकडून चल. अरे बाबा दमाने 5 मिनिटं घुसल्यावर हाल होईल माझं. काय नाही हलवत. सांडासाला वाचायचं हाल होईल लय नाही व्हायचं. बसायचं हाल होईल. होय बाबू कुठून जायचं? चला सर मामोर काय जास्त नाही. तिकडून नको गाठ इकडून चल. इकडून चल ना असा निघाला. आता पुढं सापा असलं तर याला चाव दे द्यावा का अपेक्षा. पण मरू नको. दिसला तर पहिल्यांदा दिसू दे पण चावू नको म्हणाव आम्हाला नाही. सुकलेलं शियाने यांना गावऱ्या म्हणून यूज करा तुम्ही. शहराच्या लोकांना शेण पण नसेल माहिती. शेण म्हणले की इव करतील इव असं म्हणतात. तसं असं इव करतील नुसतं. चला मोर इकडून चला. चलत नाही लवकर. अरे पुढे जंगल आहे. जंगल असू दे. आपण गावाकडची माणसं पण कमी नाही लाखायचं गावाकडच्या. त्याची भेटची भीन चल काय नाही. अरे काय नाही बाबा मीच आहे माय. चल ससा असून लय नसून काय बिबट्या बिबट्या तरच बिरस असला तर याला चोरीन. चल मग रे मी चलतो थांब. आमचे दुसरे सार्थक जाधव यांचे फक्त वडील नसले पाहिजे. आता तिथंच आम्हाला घेते धोतार नाही घालीत पॅन्ट घालते. पण तरी पण विषय खोल होण्याची शक्यता. तिकडून मी तुम्हाला म्हणलं होतं ससा आहे. ससाच होता तो. लय ऑफ रोडिंग फार असं वाकून तिकून यायला लागतंय. डोक्याला काय लागन सांगता येत नाही. काटकीस लागू दे डोक्याला ही अपेक्षा आहे. दुसरं काय लागून नका देऊ डोक्याला. कुठून जायचं मग लय गांडीला माझं कुठून चालायचं. शिव्या द्यायच्या नाही सायले. शिव्या द्यायच्या नाही मी का सांगत नाही. सांगतोय मी शिव्या द्यायच्या नाही तरी तू शिव्या देतोय. शिव्या द्यायला लावतोय मला. सॉरी. आलं मंजिल करीब आहे आमची. मंजिल करीब आहे. याला मोर काट्या कुट्यानी. तुम्हाला काहीतरी दाखवायसाठी आम्ही असल्याच्या ठिकाणी हिंडतोय. बघ काय नाही आम्हाला बाज नाही. आम्ही आल्या त्या रस्त्याने जाऊ शकत होतो. साईल शेड गेले निघून आता आमचे. इकडून मर ना पण शिव्या द्यायची नाही बाबा. जिथून ब्लॉक चालू गेला होता तिथं चालू परत. आता मी पण आलोय. आला साहिल शेठ. बाय बाय. सबस्क्राईब करा आपल्याला. आमच्या ब्लॉगला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला पैसे तर वाटतच तर पैसे देणार नाही आम्ही. आमच्या रुपये नाही. मी देतो ना. 15 रुपये पडले खिशात. सबस्क्राईब करा फक्त एवढंच अपेक्षा आहे. आहे. आणि लाईक पण करा. कमेंट करा. आणि जुन्या व्हिडिओला आपल्याला फक्त 10 ते 20 हे आले ते व्ह्यूज. याला माझ्या मते तरी 200 व्ह्यूज तरी आले पाहिजे. लय नाही 1 मिलियन 2 मिलियन 200 व्ह्यू आले तरी बाद झाला आपल्याला. 100 मी आले तर 100 बाद झाले आम्हाला.
100 बिलियन म्हणतोय. आधी 100 बिलियन म्हणला, मग 100 म्हणतोय. आता आम्ही जाणार घरी. बांबूची झाडं दाखवायची राहिली होती माई, ह्याशी लोंबल्या ते. इथं लेंडी आहे, ही पाला आटलीच आहे. मी तुम्हाला सांगतो, आता एवढं प्रदूषण झालेलं आहे. मे महिन्यापर्यंत लिंडी आटत नव्हती, आत्ता जानेवारी चाललाय आणि लिंडी अख्खी आटली ती माहिती का. मे महिन्यापर्यंत आटत नव्हती लिंडी आमची, आता वरती झाली प्लॉटिंग. या लिंडीने आता इथून पुढे ना तुम्हाला कळण, तिथं घर झाली ना, तिथं घरी झाली ना, अख्खा वाडा जाणार इथून. वाडा अख्खा वाडा आहे, मी तुम्हाला सांगतो. फक्त आहे ना आता इथून आहे ना, तिथं वरती 25 एकर मध्ये ना प्लॉटिंग झाली, अख्ख्या 25 एकर मध्ये प्लॉटिंग झाली. तिथून फक्त वाडा इथून नाही सोडला पाहिजे, पुढे एक वाडा आहे तिथून सोडला पाहिजे. ते आता काय करणार, याच लिंडीने वाडा सोडणार आहे. मी लिहून देतो तुम्हाला. बाय बाय, आयडियल सपोर्ट करा फक्त.